नमस्कार. संत स्वामी माझा सांगाती या आपल्या चॅनलमध्ये मी विलास गावरसकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, नवरात्रामध्ये आपण नेमकी काय साधना करावी असं खूप जणांना संभ्रम पडतो. बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारला होता की या नवरात्रीमध्ये प्रभावी उपाय किंवा प्रभावी तोडगा असा कुठला असू शकतो की जो आम्हाला चैतन्य देईल किंवा आम्हाला एक नवीन उत्साह देईल आणि आमच्या कामांमध्ये जे अडथळे येतात त्या अडथळ्यांमध्ये आम्हाला मुक्ती मिळेल. खरं म्हणजे हा नवरात्रीचा काळ असतो तो अतिशय ऊर्जेचा काळ आहे, चैतन्याचा काळ आहे. फार पॉझिटिव्ह एनर्जी या काळामध्ये मिळत असते, या दिवसांमध्ये मिळत असते आपल्याला. त्यामुळे कुलदेवीची आपली उपासना ही सगळ्यात महत्त्वाची आहे. प्रभावी उपाय असं जर विचारलं ना तर मी नेहमी म्हणेन की आपण अध्यात्म मार्गामध्ये अतिशय साधं, सोपं, सरळ आणि सुटसुटीत अशा प्रकारचा मार्ग निवडला पाहिजे. खूप गोष्टी कॉम्प्लिकेटेड करण्यात अर्थ नाही आहे. म्हणजे साधना म्हणजे अगदीच फार कठोर साधना करावी किंवा ज्याला आता नवरात्र आहे बाबा आणि मी कुठेतरी बघितलं आहे, वाचलं आहे, मी यूट्यूबवरती बघितलं आहे की अशा प्रकारे साधना केली तर ती तुम्हाला फळते, ती देवी तुम्हाला प्रसन्न होते किंवा मग जर तसं नाही केलं तर त्या देवीचा कोप होतो. अशा अनेक प्रकारचे गैरसमज आपल्या मनामध्ये चाललेले असतात. एक द्वंद्व सतत चाललेलं असतं. मला तेच सिम्प्लिफाय करावं असं वाटतं की आपल्याला अतिशय साधं, सोपं, सरळ, सुटसुटीत अशा प्रकारचा अध्यात्म मार्ग निवडायचा आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला किती माहिती आहे किंवा साधनेचं तुम्ही किती वेगवेगळे प्रकार करू शकता, किती प्रभावीपणे स्तोत्र वाचू शकता, यापेक्षा सुद्धा जास्त दैनंदिन जीवनामध्ये सर्वसामान्य माणसांना काय आवश्यक आहे ते आपण बघण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवरात्रीमध्ये आपण कुलदेवतेची उपासना ही महत्त्वाची करायची. कुलदेवता, आपली जी कुलदेवता असेल, मग कदाचित माहूरगडावरची रेणुका देवी असेल, कदाचित तुळजाभवानी असेल, कदाचित सप्तशृंगी देवी असेल किंवा अंबेजोगाईची योगेश्वरी माता असेल, असे जे तुमचे कुलदैवत असतील त्या कुलदेवीची उपासना, त्यांचं नामस्मरण हे एक सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते अत्यंत प्रभावी अशा प्रकारचं आहे. कारण तुमच्या कुळाचं रक्षण करणारी ती देवी आहे. त्यामुळे साहजिकच त्या कुलदेवतेचं नामस्मरण हे ओघाने आलं. दुसरी गोष्ट म्हणजे अखंड नंदादीप मंडळी लावू शकतात. तेलाचा किंवा तुपाचा दिवा अखंडपणे तेवता राहू शकतो. अशा पद्धतीचं पण कोणीतरी 9 दिवसाचं एक व्रत म्हणा किंवा एक संकल्प म्हणा असं करू शकतं. त्यानंतर सकाळ संध्याकाळ आरती करणं. तुमच्याकडे जर कुलधर्म कुलाचार होत असतील परंपरेप्रमाणे तर ते तर लोक करतातच. म्हणजे त्या पद्धतीने तो फुलोरा करणं किंवा मग घटस्थापना जी आहे ती तशी करतात. पण ज्यांच्याकडे ते नाही आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा सकाळ संध्याकाळ तुम्ही नामस्मरण करू शकता, आरती करू शकता. तेलाचा किंवा चांगल्या तुपाचा, साजूक तुपाचा दिवा अखंड तुम्ही तो लावू शकता 9 दिवस. आणि देवीची स्तुती, देवीची आरती, त्या आर्ततेनं तुम्ही जर ती केलीत, मनापासून जर तिला हाक मारलीत तर ती देवी नक्की तुम्हाला मदत करते. खूप प्रभावी अशा प्रकारचा तोडगा आहे. तुळजाभवानी स्तोत्र आहे, दुर्गा स्तोत्र आहे. या पद्धतीचं संपूर्णपणे देवीची स्तुती किंवा देवीचा महिमा करणारे जे स्तोत्र आहेत त्याचं पठण या काळामध्ये आपण नक्की करू शकतो. ते केल्याने साहजिकच आपल्याला ते व्हायब्रेशन्स आपल्याला चांगले मिळतात आणि आपला जो आध्यात्मिक मार्ग आहे तो सुकर होऊ शकतो. दुर्गा स्तोत्र आहे किंवा एक आत्ता सांगितलं ते देवीची आरती, देवीची स्तुती अशा प्रकारचं आहे ते. दुसरी गोष्ट म्हणजे या दिवसांमध्ये बऱ्याच जणांना उपास करायचे असतात. तर उपास मी नेहमीच म्हणतो की उपासापेक्षा उपासना करणं कधीही चांगली. उपास आपल्या तब्येतीला, आपल्या प्रकृतीला झेपणारे असावेत. तुमचा वैद्यकीय सल्ला काय सांगतो त्याप्रमाणे तुम्ही ते करावेत. असा हट्ट करू नये की ते झालं तरच देवी आम्हाला फळ देणार आहे, नाहीतर देणार नाही, असं काही नाही. कुठेतरी ऐकलेलं, कुठेतरी वाचलेलं, कुठेतरी बघितलेलं आणि यूट्यूबसारख्या माध्यमातून ज्या पद्धतीने माहितीचे स्रोत वाढतात तर ते ऐकून आणखीन आपण जास्त संभ्रमित होतो, अचंबित होतो की हे सगळं काय आहे, कसं करायचं, मग त्यांनी केलं म्हणून आपण पण करायचं का? तर तसं करण्याची काही गरज नाही. देवीला अनवाणी तुम्ही गेलात तरी फरक पडणार नाही. तुम्ही कपडे काढून, शर्ट काढून किंवा अशा प्रकारचं काही उपद्व्याप केलेत, काही मंडळी तसंही करू शकतात, तरी काही फरक पडत नाही. अगदी उपाशी राहिलात तरी फरक पडत नाही. तुमच्या मनापासून आर्ततेनं तुम्ही
भाव व्यक्त केला तर देवी प्रसन्न होऊ शकते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. त्या नारायणीला, त्या देवीला नमन करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि सर्वांचं मंगल करणारी, सर्वांचं मांगल्य चिंतणारी अशी ती देवी आहे. ती तुम्हाला का म्हणून कोप करेल. त्यामुळे हा मोठा गैरसमज आहे, तो काढून टाका की तुमच्या काही एखाद्या कृतीमुळे किंवा उपास न केल्यामुळे किंवा सातत्याने तुम्ही उपास करत असाल पण यावेळेस तो केला नाही, त्यामुळे कदाचित प्रकोप होईल किंवा काहीतरी गंभीर असं परिणाम होईल. असं काही होत नाही. हे सगळे मनाचे खेळ आहेत. काही मंडळी कुंकुमार्जन करतात, काही मंडळी सवाष्णींना ओटी भरतात, काही मंडळी ब्राह्मणांना भोजन देतात. अशा वेगवेगळ्या प्रकारे 9 दिवसांचे 9 संकल्प प्रत्येकजण करू शकतो. आपल्या पुराणांमध्ये यथाशक्ती हा एक शब्द वापरलेला आहे. म्हणजे कुठेही कंपल्शन नाही की तुम्ही अमुकच केलं पाहिजे, तुम्ही एवढा खर्च केला पाहिजे, इतका वेळ आणि द्रव्य त्यासाठी खर्च केले पाहिजेत, असं अजिबात नाही. यथाशक्ती तुमची जशी इच्छा असेल, जशी तुमची शक्ती असेल किंवा जसं तुमच्याकडनं घडत असेल, मग वेळेमुळे म्हणा किंवा अर्थांमुळे म्हणा, म्हणजे पैशांमुळे म्हणा, तर त्या वेळेचं आणि तुमच्या पैशांचं भान ठेवून तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही करा. मग कुणाला अन्नदान करा, कुणाची ओटी भरा किंवा स्तोत्र म्हणा. मंदिरात जाणं हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. पण हल्ली मंदिरं प्रचंड प्रमाणामध्ये एक हे असतात, भरलेली असतात. त्यामुळे बऱ्याचदा त्या गुदमरल्यामुळे पण बहुतेक जणांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे जवळपासचं कुठे एखादं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन शांतपणे नामस्मरण करणं हा एक खूप मोठा आणि प्रभावी उपाय आहे. बऱ्याचदा आपण ती स्तुती सारखी म्हणू शकतो. सकाळ संध्याकाळ 9 दिवस ते म्हणू शकतो. उदो बोला अंबाबाईचा हो, उदो बोला अंबाबाईचा हो, उदोकार गर्जते काय महिमा वरून तिचा हो. अश्विन शुद्ध पक्षापासून घटस्थापनेपर्यंत जे वर्णन त्या स्तुतीमध्ये केलेलं आहे, त्या काळामध्ये केलेलं आहे, 9 दिवसांचं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. ती आराधना किंवा ती आरती आपण सातत्याने म्हणू शकतो सकाळ संध्याकाळ. आणि स्वतःला त्या भक्तीमध्ये आपण तो एक आनंद स्वतःचा मिळवू शकतो. अशा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला साधना करता येते. 9 दिवस 9 दिवसांचे वेगळे संकल्प जसे आपण आत्ता बघितले तशा पद्धतीचे करता येतात. पण अतिशय साधं सोपं सरळ अशा पद्धतीचं जर देवीची स्तुती, देवीची आरती जर तुम्ही गायलात, म्हटलात, तर ते देवीला जास्त साधेपणानं केलं तर जास्त चांगलं आहे. ते नामस्मरण, सप्तशतीचे पाठ, दुर्गा सप्तशती आपण जे म्हणतो ते सुद्धा बहुतेक जण करतात. परत तो यथाशक्ती हा शब्द येतो की जिथे तुमचा वेळ तुमच्याकडे उपलब्ध आहे आणि पुरेशी सामग्री उपलब्ध आहे तर तुम्ही ते नक्कीच करू शकता. पण त्यापेक्षा स्वतःहून जर नामस्मरण करत राहिलात, कुलदेवतेची उपासना करत राहिलात, तिचं जर नामस्मरण करत राहिलात तर तो एक अतिशय आनंददायक अशा पद्धतीचा योग आहे. सर्व मंगल मांगल्ये जसं आता त्याचा उल्लेख केला तशा पद्धतीच्या देवीच्या ज्या आहेत, या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्राविना, अशा पद्धतीचे जे म्हणून देवीला आपण म्हणत आलेलो आहोत आत्तापर्यंत, लहानपणापासून आपल्यावर जे संस्कार झालेले आहेत ते सगळे या 9 दिवसांमध्ये आपण त्याची पारायण करू शकतो, त्याचं उच्चारण करू शकतो, त्याचं पठण करू शकतो. श्रवण भक्ती ही सुद्धा आपण या काळामध्ये चांगल्या पद्धतीने करू शकतो. पण बाकीचे फक्त या कमर्शियल लोकांनी जे काही ते अंधाधुंद कारभार माजवलेला आहे नवरात्रीच्या नावाखाली, जो आपण बघतो दांडिया आणि बाकी सगळे प्रकार, जे जेन्युइन असतात तो भाग वेगळा असतो, पण खूप ठिकाणी चुकीचे प्रकार होतात. तर नवरात्रीचा आणि त्याचा तसा काही संबंध आपण समजू नये. आपण नामस्मरणावरती भर द्यावा. पाठीचा कणा ताठ ठेवून, डोळे मिटून तुम्ही शांतपणे देवीला पुकारणं, तिला आवाहन करणं, तिला बोलावणं आणि आर्ततेनं तिला हाक मारणं, यापेक्षा प्रभावी कोणताच उपाय असू शकत नाही. त्यामुळे हा बिनखर्चिक उपाय आहे आणि अतिशय उत्तम, ट्राईड अँड टेस्टेड अशा पद्धतीचा उपाय आहे. नक्की करून बघा. सर्वांचं मंगल करणारी ही देवी आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये आपल्या इच्छा आकांक्षा नक्की पूर्ण करेल अशी माझी खात्री आहे. आपल्या सर्वांना नवरात्रीच्या अनंत शुभेच्छा. पुन्हा नवीन अनुभवांसह भेटूया. तोपर्यंत नमस्कार.